वास्तवाशी फारकत घेऊन जीवन जगणे जसे अशक्य, तसेच अध्यात्माशी फारकत घेऊन आनंदी व समाधानी जीवन जगणे अशक्य. बहुतेकांचा, खास करून तरुण पिढीचा मात्र समज असतो की आध्यात्मिक जीवन हे केवळ म्हातारपणी जगण्यासाठी असते. जेव्हा इंद्रिय थकून गेलेली असतात, मनाची उमेद संपलेली असते, तेव्हा आपण आनंदाच्या शोधार्थ प्रवास सुरू करतो. आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनाक्रमांचे निरीक्षण करून त्यावर थोडे आत्मपरीक्षण जर आपण केले तर रोजच्या जीवनात आनंदाचे रोपण आपण सहज करू शकतो. हेच काही गोष्टींद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्यासारख्या सामान्य लोकांना काम, क्रोध, लोभ, मोह ह्या प्रलोभनांचा सारखा सामना करावा लागत असतो. तसेच जय, पराजय, उन्नती, अवनती, इच्छा, अनिच्छा ह्यासारख्या अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागत असते. तुलसीदासांनी रामचरितमानस या ग्रंथात ह्या सर्व विकारांनी ग्रस्त अशा नारद मुनींच्या आख्यायिकेद्वारे या दोषांपासून सुटका करून घेण्यासाठी आपला खरा हितैषी जो ईश्वर, त्याला पकडून ठेवून या मायेतून सुटण्याचा मार्ग दाखविलेला आहे. आख्यायिकेच्या गर्भात दडलेले सत्य ह्या 3 भागांतून दाखविण्यात येत आहे. ऑपरेशन नारद भाग 1. आपल्या सर्वांचा अनुभव आहे की ज्येष्ठ महिना सुरू झाल्यावर नाना आकारांचे छोटे मोठे पंख असलेले किंवा नसलेले, मध्येच हेलिकॉप्टरसारखे उड्डाण करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे किडे दिव्यांकडे झेपावत असतात आणि आपलं घर भरून टाकत असतात. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की एवढे किडे येतात तरी कुठून? आकाशातून तर पडत नाहीत. एरवी इतर ऋतूत सुद्धा डोळ्यांनी दिसत नाहीत. मग हे असतात तरी कुठे? जैववैज्ञानिक सांगतील की ते इतर वेळी जमिनीच्या पोटात लपून बसलेले असतात आणि पोषक वातावरण मिळताच प्रगट होतात. त्याचप्रमाणे ज्यांनी जीवनाकडे थोड्याफार गांभीर्याने बघितले आहे, ज्यांना सध्याच्या जीवनशैलीचा फोलपणा जाणवून त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे, अशा सर्वांचा एकच अनुभव आहे, तो हा की आपल्या जीवनाचे किंवा मनाचे संतुलन बिघडविण्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, घृणा, असूया इत्यादी किड्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांना पोषक वातावरण मिळताच एरवी लपून बसलेले हे दुर्गुण आपले डोके वर काढतात. जरा कुठे पथ्य पाळले गेले नाही, कुपथ्य झालं की लगेच हे सर्व प्रगट होतात. हा आपल्या सर्वसामान्याचा अनुभव आहे. माणसात असणाऱ्या या दोषांचे सुंदर वर्णन रामचरितमानस या ग्रंथात गोस्वामी तुलसीदासांनी नारदांच्या आख्यानाद्वारे केले आहे. ते आख्यान याप्रमाणे. एकदा देवर्षी नारद हिमालयात खूप तपस्या करीत होते. जरी त्यांना एकाच ठिकाणी 2 क्षण थांबू शकणार नाहीस असा शाप होता, तरी आज मात्र त्यांचे ध्यान जरा चांगलेच जमले दिसत होते. सामान्यतः आपण बघतो की जर कोणी चांगले काम करीत असेल, त्याचे जर समाजात नाव होत असेल, तर त्याच्या विरोधकांच्या मनात प्रथम भीती उत्पन्न होते आणि नंतर असूया. आपली खुर्ची जाईल की काय अशी शंका निर्माण होते. आता इथे इंद्राचेही असेच काहीसे झाले होते. नारदांच्या तपस्येमुळे आपले इंद्रपद धोक्यात येते की काय अशी त्याला काळजी वाटू लागली. आणि मग नारदांना तपस्येपासून परावृत्त कसे करता येईल याची खलबते करणे सुरू झाले. जो स्वतः कार्यक्षम व सद्गुणांनी युक्त आहे, अशा माणसाला नेस्तनाबूत करण्यासाठी कट, कारस्थान, खलबते
इत्यादी सामग्रींची आवश्यकता असते. कट, कारस्थाने, खलबते कधी मात्र एकट्याने होत नसतात. त्यासाठी निवडक समविचारी साथीदारांची मदत लागत असते. अशाच एका भरवशाच्या साथीदाराची मदत आता इंद्राने घ्यायचे ठरवले आणि त्या साथीदाराचे नाव होते कामदेव. कामदेवाचे रेकॉर्ड असे फारच चांगले होते. फेल्युअर रेट फारच कमी. सामान्य लोकांचीच काय, पण बड्या बड्या ऋषींची केवळ एका कटाक्षाने त्याने भंबेर उडवलेली होती. आज सुद्धा इंद्रदेवाने विशेष कामगिरीसाठी कामदेवांना पाचारण केले होते व नारद मुनींची ध्यानसाधना भंग करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. आपले प्रसिद्ध मदन या नावाचे धनुष्य आणि शृंगार, हास्य, अद्भुत इत्यादी नवरसांनी युक्त अशा बाणांनी भरलेला भाता घेऊन आपल्या सैन्यासह त्याने नारद मुनींच्या दिशेने कूच केले. वेगवेगळ्या प्रकारच्या जहाल बाणांनी तो नारदांना विद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करू लागला. कधी शृंगार रूपी, तर कधी रौद्र, कधी भयंकर, तर कधी बिभत्स अशा बाणांचा वर्षाव तो करू लागला. पण नारद मुनी मात्र एका दगडावर शांतपणे बसून होते. पण हाय, आज काय रंभा उर्वशींचा मूड नव्हता की नारदांचा चांगलाच मूड लागला होता हे काही कामदेवाला कळत नव्हते. मग तो नर्व्हस झाला व पुढे पराभव वाढवून ठेवला आहे हे त्याला कळून चुकले. सामान्यतः आपल्या आसपास असेच होत असल्याचे आपण बघत असतो. कट, कारस्थानात आपण सहभागी असल्याचे उघडकीस येणार असे लक्षात येताच कोणी जर तरबेज असेल तर मुजोरी करतो, अन्यथा शरण देतो. नारद शाप वगैरे देतील या भीतीने बिचारा कामदेव शरण आला आणि माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला. नारदांनी खूप मोठ्या मनाने त्याला अभय दिले व माझा इंद्रासन वगैरे बळकवण्याचा काही उद्देश नसल्याचे सांगितले. जाता जाता कामदेवांनी तोंड भरून स्तुती केली. त्यांनी आपला शेवटचा बाण वापरायचा प्रयत्न केला. कामदेव म्हणाला, हे नारद मुनी, आजपर्यंत असा त्यागी महापुरुष संपूर्ण ब्रह्मांडात मी बघितला नाही. शत्रूची ताकद जोखण्यात नारद सपशेल अपयशी ठरले. कामदेव हा राजकारणी होता, मुत्सद्दी होता आणि म्हणूनच इंद्राच्या मंत्रिमंडळात त्याला जागा मिळाली होती. कपट, धूर्तपणा, स्वार्थ, विश्वासघात असे बरेच गुण त्याच्या अंगी होते आणि त्यामुळेच तो इंद्रांच्या अत्यंत विश्वासातला होता. आतल्या गोटातला होता म्हणा ना. अशी व्यक्ती कधी शरण आल्यास ती दयेस पात्र होऊ शकत नाही हे कळण्यासाठी नारदांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती. ते आपण पुढे बघूच. नारद मुनी मात्र स्वतःवर अत्यंत खुश होते. शेवटी त्यांनी कामावर, वासनेवर विजय मिळवला होता. त्यांची छाती गर्वाने फुगली होती. पण ती बघण्यास हिमालयाच्या जंगलात कोण असणार? एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा विजय आणि कौतुक करण्यास आसपास कोणीच नाही. नारदांना अहंकाराचा विंचू असला होता. अहंकारी व्यक्ती कधीच एकटी नसते, कारण एकदा का प्रशंसा करून घ्यायची चटक लागली तर मला पहा आणि फुलं पहा शिवाय तो राहू शकत नाही. पण नारदांनी तर काम, क्रोध, लोभ यावर विजय मिळवला होता. मग हा अहंकार जो दुर्गुण म्हणून ओळखला जातो तो आला तरी कोठून? असं बघा, आपण जेव्हा शेती करतो, पेरणी करतो, तेव्हा पीक भरपूर यावे
यासाठी खतपाणी देतोच, तेव्हाच त्या धान्यासोबत वा झाडांसोबत तण सुद्धा वाढत असते. वेळीच जर खुरप्याने तण काढले नाही तर पिकापेक्षा तण मोठे होऊन ते पूर्ण शेताचा नायनाट करते. स्वतःहून कोणी दुर्गुणांचे बीज लावत नसतं. परंतु एक विचित्र गोष्ट आहे की जिथे सद्गुणांची शेती केली जाते तिथेच दुर्गुणांचे तण वाढत असते. सद्गुणांसोबतच दुर्गुण अंकुरित होत असतात आणि याची जाणीव ठेवून वाढणारे तण काळजीपूर्वक वेळोवेळी काढायला हवे. नारदांनी कामदेवाच्या नवरसांनी युक्त अशा वेगवेगळ्या बाणांचा सामना केला होता खरा, पण एक कुपथ्य त्यांना नडले आणि ते म्हणजे रसपान, प्रशंसा. भोग दोन प्रकारचे असतात, एक स्थूल भोग आणि एक सूक्ष्म. स्थूल भोगांचा अनुभव जाणीवपूर्वक आपण घेत असतो, म्हणजेच आपण इंद्रियांद्वारे जे काही सुख घेत असतो त्याला आपण स्थूल भोग म्हणू शकतो. परंतु सूक्ष्म भोग नेणीवयुक्त मनाने घेतला जातो, म्हणजेच सूक्ष्म भोग हा सबकॉन्शियस माइंडने घेतला जातो. सूक्ष्म भोगांच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे प्रशंसा. जिच्या समोर मोठमोठे महापुरुष हतबल होतात तो म्हणजे कानांनी घेतला जाणारा भोग. प्रशंसेची भूक प्रत्येकालाच असते. मी खूप धनाढ्य, मी विद्वान, मी पंडित एवढेच नव्हे तर एखाद्या त्यागी व्यक्तीला सुद्धा हे खूप त्यागी अशी प्रशंसा ऐकण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही काही चांगले प्रशंसा मिळवण्यासाठी काम करीत असाल तर खात्रीने समजा की आजूबाजूला तण वाढत आहे. एखादी चतुर व्यक्ती जर असेल तर ती ताबडतोब अहंकाराचे वाढणारे तण कापून फेकून देईल. नारदांना तर साक्षात कामदेवांनी त्यांच्यासारखा महान त्यागी आणि तोही संपूर्ण त्रिभुवनात असा दुसरा कोणीच नसल्याचे सर्टिफिकेट दिले होते. धनसंपत्तीचा अहंकार तेव्हाच बळावतो जेव्हा कोणी गरीब जवळ असेल आणि ज्ञानाचा अहंकार तेव्हाच बळावतो जेव्हा आसपास कोणी अज्ञानी असेल. पण मग नारद तर ज्ञानी, कामजयी. आता ते स्वतःशीच विचार करू लागले की कुठे आणि कोणाला सांगावा हा आपला पराक्रम. आठवले, भगवान शंकरांकडे जाऊया. त्यांना कामजयी, मदनांतक, वेदस्वरूप वगैरे म्हणतात खरे, पण ते जरा शीघ्रकोपी आहेत, रुद्रावतार आहेत. म्हणजेच त्यांनी माझ्यासारखा क्रोधावर विजय मिळवलेला नाही. मी तर कामासोबतच क्रोधही जिंकलेला आहे. कामदेवाला शाप वगैरे न देता मी त्याला अभय दिले आहे. आपल्या या विजयावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे बघायलाच हवे. आणि असे म्हणून नारद भगवान शंकराकडे जाण्यास निघाले. परंतु महादेवांकडे जाण्याचा नारदांचा खरा उद्देश होता तो म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही जरा कमी हे दाखवण्याचाच. कैलास पर्वतावर भगवान महादेव आपले पट्ट शिष्य नंदी आणि भृंगी यांच्या समवेत बसलेले होते. ब्रह्मर्षी येताच त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या तोंडून एखादा भगवत प्रसंग ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु आज नारद भगवत प्रसंग न सांगता कशा प्रकारे त्यांनी कामदेवावर आणि क्रोधावर जय मिळवला आहे यावरच बोलू लागले. इथपर्यंत ठीक होते. परंतु माझ्या या विजयावर आपले काय मत आहे असे महादेवांना विचारून नारदांनी सेल्फ गोल मात्र करून घेतला. शारीरिक व्याधी झाल्यास आपल्याला कळते आणि मग आपण वैद्याकडे जातो. पण मनोरुग्णांचे तसे होत नाही. आपल्याला काही झाले आहे हेच त्यांना कळत नाही.
मला काही झाले नसून समोरचाच रोगी असल्याचे त्याचे मत असते. नारदांचे नेमके हेच झाले होते. महादेवासारख्या भववैद्याकडे येऊन औषध मागण्याऐवजी माझ्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते हेच त्यांना विचारावेसे वाटले. नम्रपणे हात जोडून महादेव म्हणाले की हे नारद, कृपा करून हे आपले विजय व्याख्यान भगवान विष्णूंसमोर मला जसे गाऊन दाखविले तसे गाऊन दाखवू नका. नारद मुनी मनातल्या मनात हसले. इकडे नंदी भृंगी सुद्धा तोंडावर हात ठेवून हसत होते. ईर्ष्येमुळेच महादेव असे सांगताहेत असे नारदांना वाटले. माझा प्रचार, माझे नाव सर्वत्र होऊ नये म्हणून मला हा कपटी सल्ला ते देत आहेत असे त्यांना मनोमन वाटले. परंतु भगवान शंकर कपटी सल्ला का देतील? त्यांचे एवढेच सांगणे होते की हीच कथा वेगळ्या रागात आळवता आली असती. भगवंताच्या कृपेचा परिणाम म्हणून मी कामजय प्राप्त करू शकलो. त्यांचे कृपाछत्र सदैव माझ्यावर व आपल्या भक्तांवर असते म्हणून मी विजयी झालो असे ते सांगू शकले असते. मात्र त्याऐवजी मी स्वबळावर हा विजय मिळविला अशी आत्मप्रशंसा करून ती कथा भगवान विष्णूंना सांगू नका एवढेच महादेवांचे म्हणणे होते. कथा सांगण्याची शैली योग्य नव्हती. परंतु नारद मुनी सल्ला मागायला गेलेलेच नव्हते. ते गेले होते ऐकवायला. आत्मप्रशंसा करून घेणाऱ्याची मानसिकता अशीच असते. अहंकार आंधळे बनवतो आणि त्यामुळे व्यक्ती आत्मपरीक्षण करण्याचा डोळसपणा घालवून बसतो. नारद मुनी आता हा वृत्तांत भगवान विष्णूंना सांगण्यास अधीर झाले होते. भगवान विष्णू क्षीरसागरात आपल्या शय्येवर लक्ष्मी समवेत बसले होते. देवर्षी नारद आल्याचे बघताच भगवान हात जोडून उभे राहिले आणि त्यांना कुशल समाचार विचारला. बऱ्याच दिवसानंतर आगमन झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले व ते अशा कुठल्या महत्वाच्या कामात व्यग्र होते असे विचारले. याच प्रश्नाची नारद वाट बघत होते. ते लगेच आपण कामक्रोधावर कसा विजय मिळविला, कामदेवाला कसे अभय दिले इत्यादींचे सविस्तर वर्णन करू सांगू लागले. नारदांची यशोगाथा ऐकून भगवान जे समजायचे ते समजले. नारदांना अहंकाराची बाधा झाली आहे आणि आपल्या या प्रिय भक्ताला या विनाशापासून वाचवायला पाहिजे असे त्यांनी मनोमन ठरविले. मग प्रश्न पडतो की असा अहंकार करणे चूक असून साधकाने अहंकाराचा त्याग करायला पाहिजे असे भगवंतांनी सरळ सरळ नारदांना त्यांच्या तोंडावर का नाही सांगितले? परंतु ते न करता भगवान विष्णूंनी नारदाचे गर्वहरण करण्याची एक वेगळीच अनोखी योजना आखली. अहंकार हा एक दुर्गुण आहे हे ज्याला माहितीच नाही अशा एखाद्याला समजावणे सहज शक्य आहे. परंतु नारद मुनी ठरले जाणकार, ज्ञानी. त्यांना काय सांगणार? आणि जरी सरळ सांगितले असते तरी नारदांनी महादेवांनी सावध केल्याचा जसा चुकीचा अर्थ काढला तसाच तो आताही काढला असता. मनुष्य जितका मोठा तितकाच त्याचा अहंकार पण मोठा, आणि जितका अहंकार मोठा तितकाच मोह मोठा. मोहाचा अर्थ आहे की एखादी गोष्ट वाईट आहे हे माहीत असते पण ती सोडू शकत नाही. थोडक्यात कळत असते पण वळत नसते. आपण जाणून कुपथ्य करीत असतो. आपल्या विजयाची कथा भगवान विष्णूंसमोर वर्णन केल्यानंतर शेवटी हे यश मात्र आपल्या कृपेमुळे शक्य झाले भगवान.
असे म्हणून नारदांनी अहंकारासोबत दंभाची लागण झाल्याचेही दाखवून दिले. अहंकारासोबतच दंभ येत असतो. आतमध्ये भाव हाच असतो की मी इतका महान आहे की या कामजयाचे सर्व श्रेय मी तुम्हाला देत आहे. जेव्हा कोणी हम तो नाचीज है असे म्हणतो तेव्हा मी फार मोठा कोणीतरी आहे असेच त्याला म्हणायचे असते. नारदांना भयंकर अशा अहंकाराची लागण झाल्याचे बघून भगवंतांना दया आली आणि ऑपरेशन नारद मोहीम सुरू झाली. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मक्षीयममृता. सदालीनो रामकृष्ण समाज्ञया यो धर्म स्थापनरतो वीरेशं तं नमाम्य.